नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्थूल वाचनातील पाठ क्रमांक 3 वीरांगणा मध्ये तुमचं स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनातील धडा क्रमांक 3 शिकणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठाचं शीर्षक आहे वीरांगणा। वीरांगणा या पाठामध्ये आपण लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या द्वारे स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल जाणून घेऊया। नियतीच्या आघाताने खचून जाणे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते। असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला। तर बघा, इथे आपल्याला स्वाती यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं। सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे आपल्याला त्यांचं रूप पाहायला इथे मिळत नाही। स्वाती महाडिक यांनी पती निधनाचे असीम दुःख झेलले। त्या दुःखात त्या बुडून नाही राहिल्या। त्या दुःखामध्ये बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत। त्यांचे स्वतःच्या पतीवरचे निस्सीम प्रेम त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिले। देशाच्या रक्षणासाठी आपल्या पतीही सीमेवर उभा आहे याचा त्यांना खूप अभिमान वाटत होता। म्हणूनच आपल्या पतीचे देशसेवाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला। एवढेच नव्हे तर तो निर्धार त्यांनी स्वतः पूर्ण केला। या घटनेचा समाजावरती नक्कीच चांगला प्रभाव पडलेला आहे। समाजाला त्यातून एक महत्त्वाचा असा संदेश त्यांनी दिलेला आहे। आपल्या समाजात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे। पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज कोणताही विरोध करत नाही, म्हणजे समाज अनुकूल असतो। पण हाच समाज जेव्हा स्त्रियांना सैन्यात पाठवण्याचा विषय येतो तेव्हा ते सहजासहजी तयार नसतो। पुरुष प्रधानतेमुळे स्त्रींनी काय करावे, काय करू नये याबाबत नेहमीच स्त्रियांवरती बंधनं असतात। स्त्रियांवरती का बंधन असतात की ते सैन्यामध्ये का जाऊ शकत नाहीत? तर स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते। स्त्रिया ज्या आहेत त्या सैनिकांप्रमाणे युद्धक्षेत्रामध्ये काम करू शकणार नाहीत, अशीच आपण जर पाहतो की सर्वसामान्य समाजाची धारणा असते। आणि या पार्श्वभूमीवरतीच स्त्रिया पुरुषांइतक्याच सक्षम असू शकतात आणि ते पुरुष सैनिकांप्रमाणे सुद्धा कार्य करू शकतात, काम करू शकतात। हा संदेश स्वाती महाडिक यांनी इथे आपल्याला दिलेला आहे। वयाच्या 40च्या आसपास असूनही वीर पत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला। त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली। आता बघा, त्यांचं वय ज्यावेळेस त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्यांचं वय 40च्या आसपास होतं आणि त्यामुळेच कदाचित सैन्यामध्ये भरती होण्यासाठी त्यांचं वय अटीप्रमाणे बसत नव्हतं। त्यामुळे त्यांनी ते काय विशेष परवानगी वगैरे घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली। स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या। त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली। तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या। आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले। त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता। तर बघा, इथे आपल्याला स्वाती यांचा एक जीवनाकडे
पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि कठोर परिश्रमामुळेच एखादा निर्धार आपण कशा रीतीने पूर्ण करू शकतो हे आपल्याला लेफ्टनंट स्वाती यांनी दाखवून दिलेलं आहे. पती निधनामुळे स्वाती आधीच दुःखामध्ये होत्या की नाही, दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तरी माणसे वाटेल ती दुःखे सहन करू शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिंमत माणसांमध्ये असते. पण इथे तर स्वातींचा पती अर्धा वाटेवरूनच त्यांच्या जीवनातून निघून गेला होता. त्यातच 2 मुलांची, त्यांना वाढवण्याची, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी स्वातींवर एकटींवरतीच आलेली होती. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजेच स्वातींच्या मार्गामध्ये आडवी येणारी होती ती म्हणजे ऐन तारुण्यामध्ये माणसांमध्ये खूप त्यांची शारीरिक क्षमता चांगली असते, त्यांच्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा असते. त्यामुळे कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मन मागे पुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या 40शीत मध्ये पोचलेल्या होत्या. या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक आणि मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो. तसेच त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. तेथील जीवन तर अत्यंत खडतर असे जीवन असते, पण तेथे सुद्धा त्यांनी कमालीची शारीरिक क्षमता, जी काही आवश्यक क्षमता असते ती त्यांनी दाखवली. आणि या शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते. आणि ते मानसिक बळ, मानसिक सामर्थ्य त्यांनी धैर्य त्यावेळेस दाखवलं. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतले. पण त्यांचा निश्चय होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये सैन्यामध्ये जायचेच, हा असा त्यांचा पक्का निर्धार. आणि त्या निर्धारा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी त्यांची केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतले सुद्धा. म्हणूनच तर त्यांचा स्वतःचा निर्धार त्यांना पूर्ण करता आला. स्टेट सिलेक्शन बोर्डमध्ये त्यांची पहिल्याच परीक्षेमध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर शारीरिक वैद्यकीय चाचण्या सुद्धा त्यांनी यशस्वीपणे पार पडल्या. आता सैन्यामध्ये भरती व्हायचं तर त्याच्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात, अनेक शारीरिक, मानसिक, वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतात. आणि अशा खडतर सगळं परीक्षा वगैरे दिल्यानंतर 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं, म्हणजेच ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलं. आणि त्यानंतर त्या 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून त्या लष्करामध्ये, सैन्यामध्ये दाखल झाल्या. आणि हे कार्य करत असताना त्यांनी अनेक स्टार सुद्धा मिळवले. ते 2 स्टारांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची मुलं कशी होती, लहान होती. कार्तिकी 7वीत होती तर स्वराज हा 2री इयत्तेमध्ये होता. या वीर पत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलामध्ये भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे, अपत्य म्हणजे मुलं, तर आपल्या मुलांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा असा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आई वडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ असा अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रामध्ये अनेक मानाच्या संधी दिल्या, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. तर बघा, इथे स्वतः त्यांच्या आईने त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या दृढ निश्चयाबद्दल वर्णन करताना म्हणतात की
पतीच्या मृत्यूनंतर त्यांना अनेक शिक्षण क्षेत्रातून, राजकीय क्षेत्रातून अशा अनेक मान सन्मानाच्या संधी मिळाल्या. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्या अत्यंत सुखासीन असं कष्ट न करता अत्यंत सुखाने पुढचं आयुष्य दोन्ही मुलांसकट ते काढू शकल्या असत्या. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती, राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती त्यांना पुढे संधी मिळाली होती. पण त्यांनी त्यांच्यासमोर जी काही प्रलोभने त्यांना दाखवली होती ती सगळी त्याने ते मान्य नाही केलं. ते सगळे झुगारून त्यांनी फक्त सैन्यात भरती होण्याचा दृढ निश्चय केला होता. का तर कारण की त्यांच्या पतीचे ते पहिले प्रेम होतं आणि त्यांच्या पतीद्वारे जे काही अपूर्ण कार्य राहिलं होतं ते कार्य त्यांना पूर्ण करायचं होतं. म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतलेला होता. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वतःचा निर्धार हे देशप्रेमाचे, त्यांचे देशावरती असलेले प्रेमाचे आणि जिद्दीचे मूर्त रूप आपल्याला पाहायला मिळतं. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. की बघा, एक विशिष्ट प्रकारचं वय असतं की त्या वयामध्ये आपण अत्यंत आपलं शारीरिक आणि मानसिक बळ चांगलं असतं. त्यामुळे त्या वयामध्ये आपण जेवढ्या उत्साहाने आणि जोमाने काम करू शकतो ते 40 वय झाल्यानंतर तेवढी शारीरिक आणि मानसिक बल किंवा क्षमता नसते. आणि स्वातीने ज्यावेळेस या खडतर अशा प्रशिक्षणामध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यावेळेस त्या प्रशिक्षणामध्ये त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाने कमी असलेले जवळजवळ 22-23 वर्षाच्या तरुणींबरोबर त्या तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच जोमाने त्या ह्या खडतर प्रशिक्षण घेत होत्या आणि हे त्यांनी मनापासून स्वीकार केलं होतं. त्यामुळे हे प्रशिक्षण त्यांना कधीच खडतर वाटले नाही. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. मग इथे त्यांनी असं का म्हटलेलं आहे की जो काही ते प्रशिक्षण होतं त्यांना ते अत्यंत खडतर, कठीण असं नाही वाटलं. कारण की त्यांनी जर सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे जर आपल्या पतीचं दुःख कवटाळून त्या बसल्या असत्या तर हे पुढचं त्यांचं पूर्ण आयुष्य, त्यांना पुढील हे सगळं स्त्री म्हणून, एक आई म्हणून हे पुढचं आयुष्य जगणं अत्यंत कठीण झालं असतं. आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या दुःखावरती मात करण्याचं एक साधन म्हणून ह्या ह्या दलाचा त्यांनी स्वीकार केलेला होता. आणि त्यामुळे म्हणतात की जर त्यांना ह्या एकटेपणाचा किंवा पतीच्या निधनानंतरचे जे दुःख होतं, जी वेदना त्यांना झालेले होते, त्या वेदनेतून बाहेर काढण्याचं एक कठीण असं साध्य त्यांना आपले त्या सैन्याच्या प्रशिक्षणाला मानलेलं होतं. म्हणून ते म्हणतात की हे प्रशिक्षण त्यांना कधीच खडतर असे वाटले नाही. उलट त्यांच्या वाट्याला जे काही दुःख आलेलं होतं त्या दुःखावरती मात करण्यासाठी त्यांनी त्याचा एक साधन म्हणून उपयोग केला. आणि त्यामुळेच या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या जिद्दीने उभ्या राहू शकल्या. आणि त्यांचा हा निर्धार त्यांना ह्या वेदनेतून, कठीण अशा वेदनेतून बाहेर काढण्यासाठी एक मार्ग त्यांना तो तिथे दिसला. पुढच्या परिच्छेदमध्ये सांगितलेलं आहे की मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. म्हणजे बघा, आपण अनेक वेळा आपण बघत असतो की सर्व सुखसोयी, सर्व उपयुक्त साधने हाताशी असून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. आपल्याला आईवडील वाटेल तसा पैसा खर्च करतात पण मुले यशस्वी होत नाहीत. मग असे का घडते याचा विचार आपण कधी केला आहे का? नाही केला. मग याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, आपले ध्येय कोणते आहे आपण नक्की करतो आणि ते ध्येय नक्की केल्यानंतर आपण त्या ध्येयाच्या दिशेने पावले टाकायचा प्रयत्न करत असतो. त्या पावले टाकायला आपण सुरुवात करतो. पण अर्ध्यावरती गेल्यावरती आपल्याला लक्षात येतं की ध्येयाच्या दिशेने आपण चाललेलोच नाही आहोत. आणि मग त्यावेळेस आपण काय करतो, आपण पुन्हा आपला मार्ग बदलतो. मग तेवढ्यामध्ये हा मार्ग सुद्धा
दोषयुक्त आहे असं आपल्याला कोणतरी सांगतं आणि मग पुन्हा आपण तो मार्गसुद्धा आपण बदलतो. मग असे करता करता काळ संपून जातो, वेळ आपल्या हातातून निघून जातो, पण आपण मुक्कामाला पोहोचतच नाही. याचे कारण म्हणजे साधं आणि सोपं असं आहे की आपण फक्त मुक्कामाचाच विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा, शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचा आपण कधी विचारच करत नाही की आपल्याला फक्त ध्येय माहिती असतं, आपल्याला मुक्काम माहिती असतं, पण त्या ध्येयापर्यंत, त्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग याचा कधीच आपण विचार करत नाही. म्हणून खरे तर आपल्याला मार्गाचा तपशीलवारपणे, सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक पावलावर पार पडणाऱ्या, लागणाऱ्या प्रत्येक कृतींची आपण नोंद केली पाहिजे. मग काही कृती मिळून अनेक टप्पे, एक टप्पा याप्रमाणे मार्गाचे पुढचे टप्पे ठरवले पाहिजे. प्रत्येक टप्प्याला किती वेळ द्यायला पाहिजे, कोणती साधने त्या टप्प्यामध्ये आपण वापरली पाहिजे हे आपण निश्चित केलं पाहिजे आणि याप्रमाणे मग आपण तयारी केली पाहिजे. तेव्हाच आपल्याला यश नक्की मिळतं. आणि ही तयारी म्हणजेच काय, तर नियोजनबद्ध अशी केलेले आपण तत्व. म्हणूनच अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावरती विश्वास ठेवला पाहिजे. हेच स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो की स्वाती महाडिक यांचा नियोजनबद्ध असा प्रवास आणि त्याच्यावरचा विश्वास, त्याचबरोबर पतीच्या निधनानंतर, एवढ्या मोठ्या दुःखानंतर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आयुष्याची नवी उभारणी त्यांनी केली. आता पुढे आपण या पाठाच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी आपण स्वाती महाडिक यांच्याकडनं शिकणार आहोत, पण त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.